मित्रांनो, आता आपण नवीन सोसायटीचे रजिस्ट्रेशन आपल्या वेबसाईटवर कसे करायचे ते पाहूया. 1. सर्वप्रथम लॉगिन पेजवर जायचे. 2. त्यावरील रजिस्टर न्यू सोसायटी हा ऑप्शन निवडा. 3. त्यानंतर तुम्हाला वरील प्रमाणे तुमच्या नवीन सोसायटीची माहिती भरण्यासाठी एक नवीन स्क्रीन उपलब्ध होईल. या स्क्रीनमध्ये तुमच्या सोसायटीची माहिती भरण्यापूर्वी तुम्हाला सेव्हचा ऑप्शन दाबून हे पाहता येईल की कोणती माहिती भरणे यामध्ये आवश्यक आहे. 4. तुमच्या नवीन सोसायटीची माहिती भरण्यासाठी खालील ऑप्शन्स दिलेले आहेत. 1. संस्थेचे पूर्ण नाव. 2. संस्था किती युनिटची आहे. 3. संस्था कोणत्या गटातील आहे. उदाहरणार्थ, म्हाडा प्राधिकरणाची आहे की सिडको प्राधिकरणाची आहे की SRA प्राधिकरणाची आहे की MMRDA प्राधिकरणाची आहे की खाजगी संस्था आहे की इतर गटातील संस्था आहे, वगैरे वगैरे. यातील कोणताही एक ऑप्शन तुम्हाला निवडावा लागेल. 4. त्यानंतर त्या संस्थेचा नोंदणी क्रमांक नमूद करा. 5. त्यानंतर त्या संस्थेचा नोंदणी दिनांक नमूद करा. 6. त्यानंतर पोटनियम क्रमांक 8 मध्ये नमूद नुसार त्या संस्थेचे अधिकृत भाग भांडवल नमूद करा व ते अधिकृत भाग भांडवल किती भागात विभागले आहेत ते नमूद करा. त्यापुढे प्रत्येक युनिटधारकाला किती भाग घेता येतील तो ऑप्शन निवडा. त्यापुढे प्रत्येक भागाची पोटनियमानुसार असलेली किंमत निवडा. 7. त्यापुढे तुम्हाला संस्थेचा पत्ता त्यापुढील 3 रकान्यात नोंदविता येईल. 8. त्यापुढील रकान्यातील महाराष्ट्र राज्य हा ऑप्शन तसाच ठेवा. 9. त्यापुढील रकान्यातील संस्थेचा जिल्हा निवडा. त्यापुढील रकान्यातील संस्थेचा तालुका निवडा. त्यापुढे संस्था ज्या शहरात किंवा गावात आहे ते नमूद करा. त्यापुढे संस्थेचा पिनकोड नमूद करा. 10. त्यापुढील रकान्यात संस्था किती युनिटची आहे ते नमूद करा. त्यापुढील रकान्यात ती संस्था किती विंगची आहे ते नमूद करा. ही झाली संस्थेची प्राथमिक व आवश्यक माहिती जी की आपल्याला पुढील विभागात आवश्यक त्या ठिकाणी दिसते व ती पुन्हा पुन्हा नोंदविणे आवश्यक नसते. त्यानंतर तुम्हाला सदर संस्थेचा युजर नेम व पासवर्ड क्रिएट करण्यासाठी पुढील माहिती भरणे आवश्यक आहे. 1. युजरचे नाव म्हणजे ज्याला आम्ही या वेबसाईटवर काम करण्याची परवानगी देतो त्याचे संपूर्ण नाव. 2. त्या युजरचे पदनाम म्हणजे तो अकाउंटंट आहे की तो ऑडिटर आहे किंवा तो मॅनेजर आहे, वगैरे वगैरे. 3. त्यानंतर तुम्हाला त्या संस्थेचा ईमेल ID भरायचा आहे. तो जर तुम्ही एक्झॅक्ट दिलात तर तुम्हाला त्याद्वारे फॉरगॉट पासवर्डचा ऑप्शन वापरता येईल. अन्यथा तुम्ही चुकीचा किंवा फेक दिलात तरी हरकत नाही, तोच तुमचा युजर नेम असेल व तो तुम्हाला लॉगिनसाठी वापरता येईल. मात्र तुम्ही नमूद केलेला ईमेल ID हा सॉफ्टवेअरमध्ये आधीच सेव्ह असेल तर मात्र तो तुम्हाला प्रत्येक नवीन संस्थेसाठी वापरता येणार नाही याची तुम्ही नोंद घेतली पाहिजे. 4. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. अन्यथा तुम्ही चुकीचा किंवा फेक मोबाईल नंबर दिलात तरी हरकत नाही. मात्र तुम्ही नमूद केलेला मोबाईल नंबर हा सॉफ्टवेअरमध्ये आधीच सेव्ह असेल तर तो तुम्हाला प्रत्येक नवीन संस्थेसाठी वापरता येणार नाही याची तुम्ही नोंद घेतली पाहिजे. या ऑप्शनमध्ये भविष्यात आम्ही बदल करणार आहोत. कारण बऱ्याच युजर्सच्या एकापेक्षा अधिक संस्था आहेत व त्यांची अशी मागणी आहे की त्यांना त्यांच्या संस्था एकाच लॉगिन ID खाली दिसाव्यात. त्याकरिता आमच्या डेव्हलपर्सनी एकाच लॉगिन IDचा ऑप्शन तयार केलेला आहे. तो देखील तुम्हाला वापरता येईल, मात्र त्यासाठी तुमच्याकडे 3 पेक्षा जास्त संस्था असाव्यात. तुम्ही वरील प्रमाणे संस्था रजिस्ट्रेशनची माहिती भरल्यावर त्यात नमूद केलेला ईमेल ID लॉगिन करण्यासाठी तुम्हाला वापरा आणि त्यापुढे पासवर्ड
1 2 3 4 5 असा नोंदवून त्यापुढे सोसायटी हा ऑप्शन निवडून लॉग इन करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या संस्थेचे ऑनलाईन अकाउंट आमच्या वेबसाईटवर ठेवता येतील. नोंदणीकृत युजर्सना आमच्याकडून अकाउंटिंग, ऑडिटिंग व कायदेशीर सल्ला तसेच मार्गदर्शन वेळोवेळी मिळेल. असे मार्गदर्शन तसेच सल्ला अन्य सॉफ्टवेअर कंपन्या आजमितीस कोणालाही प्रोव्हाइड करीत नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि ती तुम्हालाही मान्य करावीच लागेल. अधिक माहितीसाठी 9136050062 वर संपर्क करा. तुम्ही आमचा व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत ऐकलात यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद.